विश्वगुरु भारत असं शीर्षक देऊन त्याखाली मी काही बोलावं अशी अपेक्षा आहे. विश्वगुरु भारत झाला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि आपली स्वाभाविक आकांक्षा ही आहे. परंतु विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? आजची स्थिती विश्वाची अशी काही आवश्यकता असल्याची लक्षणं प्रगट करणारी स्थिती आहे की कशी आहे? कारण असं म्हणतात, आणि ते खरंही आहे, की पूर्वीपेक्षा आजचं जग हे फार सुखी आहे. भौतिक दृष्टीने हे खरं आहे. कितीतरी सोयी सुविधा आहेत. पूर्वीच्या काळी रोग यायचे आणि हजारो बळी घेऊन जायचे. त्या रोगांची आता ओळख सुद्धा राहिली नाही, इतका नायनाट त्यांचा झालेला आहे. तंत्रज्ञान इतकं मोठं झालेलं आहे की शस्त्रक्रिया करून किंवा नॅनो कंपाऊंड्स वापरून चांगले असाध्य रोग सुद्धा दुरुस्त करण्याची सोय होते आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढला आहे. त्याच्यामुळे ठिकठिकाणच्या परंपरा, संस्कृती यांचं खूप आदान प्रदान सुरू आहे. विचाराने सुद्धा जग समृद्ध होत आहे आणि भौतिक सुखसुविधा कितीतरी वाढलेल्या आहेत. उन्हाळा असला तरी एअर कंडिशनर आहे, हिवाळा असला तरी हीटर आहे. पूर्वी जासूस पाठवून पत्र जायची, 15-15 दिवसांनी मिळायची, 2-2 महिने लागायचे वर्तमान कळायला. आज एका क्लिकवर जगातली सगळी माहिती तुमच्यासाठी हजर आहे. इथून तिथे जायला सुद्धा वेळ लागत नाही. खूप गतीने दूरदूरच्या देशांमध्ये आपण पोहोचू शकतो. अनेक ज्यांचे उद्योगधंदे मोठे आहेत आणि बाहेर आहेत, भारताच्या बाहेर, ते लोक जर पुण्याहून हडपसरला जावं तसं आठवड्यातून 2-3दा जाऊन येतात तिकडे. अशी स्थिती असल्यामुळे जो कोणी गुरु असेल जगाचा आतापर्यंतचा, त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळं नीटच चाललंय. गुरुची आवश्यकता काय असा प्रश्न पडतो, विचारतात लोक. परंतु हे विचारताना हेही लक्षात येतं की ही नाण्याची एक बाजू आहे. सुखसुविधा वाढलेल्या आहेत, विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामुळे खूप गोष्टी सुकर आणि गतिमान झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत आणि चांगलंही आहे, उपकारकही आहे. परंतु हे सगळं कशा करताय? सुखा करताय. ते सुख मनुष्याजवळ आहे का? चांगले पक्के रस्ते झाले, पण लोकांचं घरोघरी जाणं थांबलं. फार लवकर इथून तिथे जाता येतं, पण मनातली अंतरं इतकी वाढली की ती पूर्ण करताच येत नाहीत. सोयी सुविधा वाढल्या पण शांती नाही. कोणी उठतं बंदूक घेऊन, कुठे जाऊन गोळीबार करतो आणि कुणालाही मारतो. अशा घटना घडायला लागल्या. घटस्फोटाचं प्रमाण वाढलं, कुटुंब तुटायला लागली, मनशांती नाहीशी झाली. तुमच्या आमच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात हे अनुभव जगभर, विशेषतः भारताच्या बाहेर जास्त प्रमाणात हे येतात. त्यांची वृत्त आपण वाचतो. आणि मानव समाज या पातळीवर जरी विचार केला तरी
इतकं सगळं झालं, पण युद्ध तर थांबत नाही, कुठे ना कुठे चालूच असतं. आपसात लढून एकमेकांच्या कत्तली करण्याचा उद्योग हा कट्टरपणापोटी चालूच असतो. तो कट्टरपणा काही गेलेला नाहीये, आपसातली तेढ गेलेली नाहीये. आणि ज्याच्या आधाराने पृथ्वीवर जगायचं ते पर्यावरण, त्याचा ऱ्हास होत चाललाय. अन्न विषमुक्त झालं, विषयुक्त झालं, जमीन विषयुक्त झाली, पाणी विषयुक्त झालं, हवाई विषारी झाली. ऋतू अनियमित झाले, पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही आणि येतो तेव्हा सगळं वाहून घेऊन जातो. जमीन सुद्धा अस्थिर झाली, ढळायला लागली, हलायला लागली, गावाच्या गावं गडप करून चालली. हेही आजच्या परिस्थितीचं एक वर्णन आहे. ह्याचा विचार कसा करायचा? एक विचार असं म्हणतो की हे असंच असणार. जगामध्ये सदा सर्वदा सगळे सुखी होऊ शकत नाहीत, म्हणून सुख द्यायचं सगळ्यांना अशी आकांक्षा घेऊन जे बोलतात तेही सांगतात की मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम पीपल, एवढंच शक्य आहे. पण तेही दिसत नाही. 4% लोकसंख्या आहे, ती जगातले 80% संसाधन वापरून जाते. आणि ती वापरायला मिळावीत म्हणून उर्वरित लोकांवर आपलं वर्चस्व कायम राहावं याच्याकरता काय वाटेल ते करते. ही सगळी संसाधनं आपल्या हाती केंद्रित राहावी याच्यासाठी जगातले काही थोडे मोठभर धनपती हे एकत्र येऊन काय काय करताना दिसतात. त्याला डीप स्टेट असं म्हणतात. हे सगळं उघड होत चाललेलं आहे. त्यामुळे मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम पीपल होतच नाही, ऑल दी गुड फॉर फ्यू पीपल असं होत आहे. आणि हे नको आहे कोणाला. बोलताना सगळं हेच म्हणतात, प्रामाणिकपणाने असा विचार करूनही बोलणारे खूप आहेत, पण हे होत मात्र नाही. कारण हे मानून जीवनाची रचना झाली आहे. गेली 2000 वर्ष ती चालू आहे की जगामध्ये हा नियमच आहे की सगळ्यांचं भलं होणार नाही, भलं फक्त जे शक्तिवान आहेत त्यांचं होईल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आणि त्याच्यामुळे शक्तिवान बना. जगात स्पर्धा आहे, सगळ्यांनाच पाहिजे आहे. आणि पाहिजे आहे म्हणजे काही मला मिळावं, सगळ्यांमधला वाटा मलाही मिळावा असं नाही आहे. मला पाहिजे आणि मलाच पाहिजे, आणि मला पाहिजे तेवढं मिळाल्यानंतर उरलेल्या जगाचं काय होईल ते हो. त्याच्यामुळे जगामध्ये अस्तित्वासाठी संघर्ष आहे. सगळ्यांचा संघर्षच आहे, कारण सगळे वेगवेगळे आहेत. मला माझं पोट भरायचं आहे, तुम्हाला तुमचं आपापलं पोट भरायचं आहे. मला जगायचं आहे, सृष्टीला जगायचं आहे की नाही हा माझा विचार नाही. मला जगायचं असणं आहे याच्याकरता जर मी सृष्टीचा विध्वंस करेन तर ते योग्यच आहे, कारण मला जगायचं आहे. उत्क्रांती झाली असं म्हणतात ना. उत्क्रांतीवाद सांगतो की केव्हा तरी काही लाख वर्षापूर्वी म्हणा किंवा अब्ज वर्षापूर्वी म्हणा मानव प्राण्याची उत्पत्ती झाली. आणि तो मानव प्राणी उत्क्रांतीच्या दृष्टीने सृष्टीच्या प्राण्यांमधल्या शेवटच्या अर्ध्या भागात कुठेतरी होता, ज्याला फूड चेन म्हणतात. मोठा मासा छोट्या मासाला खातो, जीवो जीवस्य जीवनम अशी प्रकृती चालते. तर त्याच्यात सगळ्यात मोठा खाणारा, ज्याला खाणारे फार कमी आहेत, तो राजा, तो माणूस नव्हता. पण माणसाला ही विचारशक्ती, निर्णयशक्ती ही कशी प्राप्त झाली, पण प्राप्त झाली एकदा.
आणि त्यानंतर जो उत्क्रांत मनुष्य आला तो त्या आपल्या अगदी खालच्या स्थानापासून एकदम कळसावर जाऊन पोहोचला. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय केलं याच्या यादीमध्ये कोणी काय केलं, कोणी काही काही केलं, कोणी काही केलं नाही, असं सगळं आहे. पण सगळ्यांनी मिळून एक गोष्ट निश्चित केली आहे की जीवांच्या आणि वनस्पतींच्या जितक्या प्रजाती होत्या त्याच्यातल्या अर्ध्यांच्या वर नष्ट केल्या आपल्या खाण्यासाठी. अशी प्रचंड भूक असल्यामुळे मी खायचं आणि बाकीच्यांचं काय होतं ते त्यांनी पाहून घ्यावं. त्याच्यातले मला जे उपयोगी असतील ते जगतील असा मी प्रयत्न करीन, मला उपयोग आहे तोपर्यंत. बाकीच्यांची चिंता करणार नाही, कारण आम्ही सगळे वेगळे आहोत, दिसतोच वेगळे ना. हे जे सगळा विचार आहे हा दिसतो डोळ्यांनी, अनुभवालाही येतो, प्रत्ययाला येतो. आपण सगळे वेगवेगळे आहोत, रंगानी, रूपानी, भाषेनी, पूजेनी, आणखीन जे जे म्हणाल ते. मानवजात एकच आहे असं म्हणायची चाल आहे, पण खरं पाहतो तर आपण सगळेच वेगळे आहोत. आणि याच्यापेक्षा वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी वेगळी आहे, प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी वेगळी आहे, सगळंच वेगवेगळं आहे. आणि त्याच्यामुळे जीवनाचा नियम हाच, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. त्याच्याकरता सगळ्यांकडून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं, त्याच्याकरता शक्ती पाहिजे, म्हणून फिटेस्ट पाहिजे. आणि जे उपयोगी असतील त्यांना ठेवायचं. उद्या खायला बकरीचं मांस पाहिजे तर बकरी पाळली पाहिजे, उद्या खायला कोंबडी पाहिजे तर कोंबडी पाळली पाहिजे, असं पालन करायचं. जे उपयोगाचं नाही त्याची चिंता करायची नाही, आणि जे आडवं येतं ते कापून काढायचं. ही सृष्टी अशीच चालते. असं मानून त्याच्या आधारावर निरनिराळ्या गोष्टी झाल्या. गेली 2000 वर्ष हे प्रयोग झाले. पहिल्यांदा मनुष्य भटका होता, त्याच्या लक्षात आलं की एकटे आपण जगू शकत नाही, आपल्याला प्रकृतीने काही दिलेलं नाहीये, सगळ्यात अशक्त आपण आहोत, पण आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण काही करू शकतो, आणि तेही करायला एकटं राहून नाही चालणार. म्हणून कुटुंब झालं, टोळी झाली. मग ते एका जागी बसल्यावर एका जागी राहायच्या असलेल्या आवश्यकता पुष्कळ असतात. आपल्या घरामध्ये किती सामान असतं, एका जागी राहतो आपण, प्रवासात जातो तेव्हा ते सगळं बरोबर घेऊन जात नाही. 10 दिवस जरी असलो तरी एक सुटकेस असते आपल्याजवळ, त्यात सगळं असतं कामाचं. तर भटकी जमात स्थिर झाली, त्यांची सामान वाढलं, आवश्यकता वाढली, म्हणून मग निराळे लोक आले, म्हणून मग एक टोळी झाली, टोळीचं गाव झालं. आता हे सगळेच वेगवेगळे आहेत आणि सगळ्यांनाच भूक आहे, आणि सगळ्यांना आपली भूक पहिल्यांदा, तर मग अराजक मागणारच. ते ठीक व्हावं म्हणून एक राजा सगळ्यांनी मिळून ठरवला, त्याचं सगळ्यांनी ऐकायचं आणि त्याच्या हातात दंडशक्ती दिली. त्या राजाच्या धाकामुळे पुष्कळ दिवस ठीक चाललं. पण राजाही माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांकडून ओरबाडायला सुरुवात केली. राजांचे अत्याचार. आणि मग असे काही लोक निघाले की ते म्हणाले, बा ही सृष्टी ईश्वराने केलेली आहे आणि ईश्वर सगळ्यांचा खरा राजा आहे, तो राजांचाही राजा आहे. जे राजे त्या राजाची आज्ञा मानून चालतात ते आम्हाला मान्य आहेत, त्यांनाच आम्ही राजा मानतो. आम्ही त्या राजाच्या आज्ञेत चालणारे लोक आहोत, त्यांनी दिलेला राजा आमचा राजा. आणि म्हणून या स्वघोषित राजांना मानू नका, या व्यवस्थेतून राजा येईल त्याचा ऐका. क्रांती झाली, निरनिराळे पंथ संप्रदाय उभे राहिले, त्यांचे धर्माचारी झाले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाज चालू लागला, त्या गुलामीतून मुक्ती मिळाली राजांच्या. पण आता धर्माचारी आहे माणूस. काही दिवसांनी तोही तसाच वारला, आणि मग ते जुने राजे आणि धर्माचार्य यांचा संघर्ष झाला. संघर्ष झाल्यावर मग पुष्कळ दिवस झाला, निर्णय लागला नाही, मग समझोता झाला की पारलौकिक जीवनामध्ये राजा धर्माचार्य आणि लौकिक जीवनामध्ये राजा
आपला राजा, म्हणून तो शब्द अस्तित्वात आला, सेक्युलर. हे सगळं जगात झालं, भारतात नाही झालेलं. तिकडे हा शब्द या परिस्थितीमुळे आला आणि मग दोघांनी मिळून सगळ्यांना लुटायला सुरुवात केली. मध्ययुगीन इतिहासात असा एक कालखंड आहे युरोपच्या की ज्यामध्ये पैसे देऊन स्वर्गातल्या सीटचं रिझर्वेशन केल्या जात असे, तिकीट दिल्या जात असे बाकायदा. पुन्हा सगळा मानव समाज हवाल देईल, काय करावं, संघर्ष चालूच आहे. म्हणून मग एक नवीन साधन माणसाला मिळालं, त्याचं नाव विज्ञान. सांगोवांगीवर विश्वास ठेवणार नाही, प्रत्यक्ष पाहिजे, प्रमाण, अनुभव पाहिजे. तो अनुभव सगळ्यांना तसाच आला तर खरा, नाहीतर ती माझी कल्पना. आणि तो पुन्हा आणून देता आला पाहिजे, तशी परिस्थिती उत्पन्न करून वैज्ञानिक निकषांवर ठरवायचं आणि जगायचं. म्हणून त्याच्यामुळे या सगळ्या अंधविश्वासातून मुक्त होऊन मानव समाज प्रगती करायला लागला. परंतु मानव समाजच होता, जो पूर्वीचा होता तोच होता. आणि त्याच्यामुळे आपण असं पाहतो की विज्ञानाने खूप फायदे आहेत, विज्ञान पाहिजेच आहे. परंतु त्या विज्ञानातूनच सर्व संहारक शस्त्र निर्माण झाले आहेत, अस्त्र निर्माण झालेली आहेत. त्या विज्ञानाच्या आधारावर सुद्धा शोषण चालतं. आणि ते विज्ञान सतत बदलत असतं, कारण माणसाचं ज्ञान पुढे पुढे जात असतं. तर जुन्या गोष्टी कधी कधी निरर्थक होऊन जातात, तरीही त्यांची ग्वाही देत लोक आपलं वर्चस्व कायम ठेवायचा प्रयत्न करतात. हे झालेलं आहे. आणि हे विज्ञान आलं तर सर्वप्रथम जे साधन संपन्न होते त्यांच्या हाती लागलं, त्याचा त्यांनी फायदा घेतला. आणि म्हणून हा अतिरेकी व्यक्तिवाद आणि त्यातून शोषण हे वाढलं, त्याची प्रतिक्रिया झाली. मग असं म्हटलं गेलं की व्यक्ती हा महत्वाचा नाही, समाज महत्वाचा आहे. आणि सगळा व्यक्ती हा समाजाकरता आहे. समाज नावाच्या यंत्राचा तो एक अवयव आहे किंवा एक तो भाग आहे, त्याला स्वातंत्र्य नाही. त्यांनी आपल्या क्षमतेप्रमाणे काम करावं, त्याला आवश्यकतेप्रमाणे मिळेल, पण समाज म्हणेल तसं राहावं लागेल. पण तो समाजाच्या आज्ञेत राहायचं म्हणजे कुणाच्या आज्ञेत राहायचं, तर हे म्हणणाऱ्यांच्या आज्ञेत राहायचं. शोषितांचा पक्ष घेणारा जो पक्ष आहे त्याची हुकुमशाही म्हणजे समाजाची हुकुमशाही. पण पक्ष म्हणजे खूप लोक असतात, त्या पक्षात कोणाचं चालतं, पॉलिट ब्युरोचं चालतं. पण पॉलिट ब्युरोही एकाला घाबरतो. मग नवे असे समाजवादी हुकुमशाह झाले. हे सगळे प्रयोग देवाला मांडणारे, देवाला न मांडणारे, व्यक्तीला मांडणारे, समाजाला मांडणारे गेले 2000 वर्ष सतत चालून अपयशी झाले. आणि आज अशी स्थिती आहे की सगळी एकीकडे एक बाजू आहे, फार उजळ आहे, फार आपल्या सर्वांना मानव म्हणून गौरवात नेणारी आहे, गौरवाचं ज्ञान देणारी आहे. पण दुसरी बाजू आहे ती पृथ्वी सकट मानवतेच्या विनाशाची शंका उत्पन्न करणारी दुसरी बाजू आहे. आणि लोक चिंतित आहेत. आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं की आपलं चुकलं, बदललं पाहिजे. अगदी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी सुद्धा 90च्या दशकात असं म्हटलं होतं की आता जी समृद्धी येणार आहे ग्लोबलायझेशनमुळे येणार आहे आणि त्याच्यात आपल्याला आपल्या संस्कृती वगैरे सगळं विसरावं लागेल, आपल्या समजुती मोडीत काढाव्या लागतील आणि सगळ्यांनी मिळून एका जागतिक व्यवस्थेमध्ये सगळ्यांना आपल्याला सामावून घ्यावं लागेल. मग काही दिवसांनी त्यांनी असं म्हटलं 1999-2000 मध्ये की हे आम्ही म्हटलं खरं, पण असं झालेलं नाही अजून, आम्ही प्रयत्न केले पण ते काही जमत नाही आहे. आणि 2005 मध्ये त्यांनी म्हटलं की हे आमचं चुकलं, असं नाही आहे. प्रत्येक राष्ट्राची आपली एक परंपरा आहे, संस्कृती आहे, स्वभाव आहे, तर प्रत्येकाचं मॉडेल वेगवेगळं राहील.
सार्कोझी नावाचे पंतप्रधान होते, त्यांनी तर एक समिती बनवली तज्ज्ञांची की कुठे चुकलं. आपले अमर्त्य सेनही त्या कमिटीत होते. नवीन शब्द आले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हॅपीनेस इंडेक्स. कारण इथे हा रस्ता अपूर्ण झाला. याचे फायदे पुष्कळ आहेत, पण याचे तोटे आहेत. आणि हे सगळं करूनही सुख मिळतच नाही, समाधान मिळतच नाही, जीवनात शांती येतच नाही. मग कुठे पाहायचं? त्याचा विश्वाचं चिंतन भारत या विषयाकडे वळलेलं आहे. आणि त्याचं कारण आहे, पहिलं कारण आहे ही अपुरी दृष्टी भारताजवळ हे पूर्ण करण्याचं साधन आहे. ही अपुरी दृष्टी मनुष्याचं शरीर ओळखते, मन बुद्धी यांना ओळखते. पण हे तिघही एकत्र चालणाऱ्या करता जे चौथं तत्व पाहिजे त्यांच्याजवळ नाही आहे. ही अपुरी दृष्टी जीवनामध्ये अर्थ कामांचं महत्व जाणते, मोक्षाचंही महत्व जाणते. परंतु हे तीनही एका जीवनात एकत्र मिळणे, या तिघांचाही बरोबर विकास होणे, याच्याकरता जे चौथं तत्व पाहिजे ते जाणत नाहीत. त्यांना व्यक्ती माहिती आहे, त्यांना समुदाय मानवता माहिती आहे, त्यांना सृष्टी सुद्धा खूप माहिती आहे. परंतु हे सगळे बरोबर चालून सगळ्यांचा विकास एकत्र कसा होईल याच्याकरता जे चौथं तत्व पाहिजे ते त्यांच्याजवळ नाही आहे. आणि ते भारताजवळ आहे. अशी गोष्ट सांगतात बृहदारण्यक उपनिषदात किंवा छांदोग्य उपनिषदात असेल प्रसंग, की वैभवाच्या अत्युच्च शिखरावर मानव समाज होता. मानव समाजात दोन प्रवृत्ती सनातन काळापासून आहेत, आजही आहेत, पुढेही राहतील. एक प्रवृत्ती म्हणते की आमच्याजवळ सगळं काही आहे आणि आमचंच सगळं बरोबर आहे, आमचं ऐका तर तुमची सुरक्षा करू, आमचं ऐकणार नाही तर मग आमच्या दयेवर तुम्हाला जगावं लागेल, आम्हाला वाटलं तर तुम्हाला मरावं लागेल. हे वर्चस्ववादी लोक आहेत. सगळ्या पृथ्वीवर आपलं वर्चस्व असलं पाहिजे, शक्य झालं तर देवांवरही आपलं वर्चस्व असलं पाहिजे, देव मानतील तर. सगळं काही आपल्या हातात, सगळं काही आपल्या इच्छेने, मी म्हणेन तसंच चाललं पाहिजे, माझ्याकरता चाललं पाहिजे. त्या प्रवृत्तीला म्हणतात राक्षस प्रवृत्ती. ही असते सर्व प्रभुत्वाची इच्छा, त्याचं मूळ आहे अहंकार. आणि दुसरी एक प्रवृत्ती आहे ती म्हणते की आम्ही जगतो, सगळेच जगले पाहिजेत, त्याच्यामुळे ज्याला जरूर आहे त्याचं रक्षण करू, जो दुर्बल आहे त्याच्यासाठी उपयोगी होऊ, आम्ही जगू, सगळ्यांना जगवू. ही आहे दैव प्रवृत्ती. दोन्ही प्रवृत्तींचे लोक भौतिक वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होते, आपापला पुरुषार्थ करून त्यांचे आपापले गुरु होते. पण सुख संतोष शांती त्यांच्याजवळ नव्हती, म्हणून ते आपल्या गुरूंकडे गेले. राक्षस शुक्राचार्यांकडे गेले, देव बृहस्पतींकडे गेले आणि म्हणाले की काय करायचं. तर दोघांच्याही गुरूंनी सांगितलं तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा, त्यांच्याजवळ एक आत्मविद्या आहे, तो आत्मा अमर आहे, अक्षय आहे, शाश्वत आहे आणि सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे. त्याला जाणून घेतल्याने काहीही जाणण्याचं शिल्लक उरत नाही आणि त्याला हस्तगत केल्यावर कधीही फिकं न पडणारं शाश्वत सुख, समाधान, संतोष सगळं काही मिळतं. आणखी काही घ्यायची मिळवायची जरूरच राहत नाही. तर दोघंही शिष्यभाव ग्रहण करून वल्कल नेसून हातात समिधा घेऊन निघाले गुरुकडे जायला. रस्त्यात कुठेतरी भेटले, बरोबर निघाले आणि ब्रह्मदेवांकडे पोहोचले. ते ध्यानस्थ बसले होते, त्यांनी समिधा त्यांच्यासमोर ठेवल्या, नमस्कार केला आणि त्यांच्या ध्यानातून बाहेर यायची वाट पाहत बसले त्यांच्यासमोर. ब्रह्मदेवानी डोळे उघडले, दोघं दिसले वल्कल नेसलेले आणि बरोबर समिधा दिसतात. तर ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही शिष्यभावाने आलात, काहीतरी शिकू इच्छिता, जाणू इच्छिता, तर काय पाहिजे तुम्हाला, काय कसली माहिती पाहिजे सांगा. तर दोघेही म्हणाले की आम्हाला तुमच्याजवळ आत्मविद्या आहे, ती जाणून घ्यायची आहे. तो आत्मा अमर असतो, शाश्वत असतो, हे बरोबर आहे का. ब्रह्मदेव म्हणाले हो.
आणि तो मिळाल्याने आणखी काय मिळण्याचं शिल्लक राहत नाही. शाश्वत आणि कधीही फिकं न पडणारं सुख मिळतं, शांती, समाधान, संतोष. ब्रह्मदेव म्हणाले हो, मग तो आत्मा आम्हाला दाखवा. तर ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे, तुम्ही दाखवाल म्हणजे पाहाल, तर पाहता कशाने? आम्ही डोळ्यांनी पाहतो. तर नाही, डोळ्यांनी नाही पाहत. डोळे, आता मनुष्य मेल्यावर डोळे तर तेच असतात ना. आजकाल तर आपण म्हणतो 6 तासाच्या आत तो डोळा दुसऱ्या उपयोगी येऊ शकतो. डोळा तोच आहे, ते उपकरण आहे. पाहणारा दुसरा आहे, तो त्या डोळ्यामध्ये बसून पाहतो, डोळा वापरतो. तर डोळ्यात पाहणारा कोण आहे तुम्ही पहा, शोधा. तर तेव्हा सोपा आहे. आत्ता पाहतो, दोघंही उभे राहिले, एकमेकांच्या डोळ्यात पाहायला लागले. डोळ्यात पाहिल्यावर प्रतिबिंबच दिसतं, ते त्यांनी पाहिलं. त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं, अरे हे तर आम्ही आरशात रोज पाहतो, स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा, शांत पाण्यामध्ये पण सुद्धा आम्ही हेच पाहतो. हाच आत्मा आहे का जो अमर शाश्वत आहे? ह्याच्यातच सगळं सुख आहे? तर ब्रह्मदेवानी काही उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे यांना वाटलं हेच बरोबर आहे, म्हणून परत निघाले आनंदाने. आत्मा सापडला. हाडामांसाचं दिसणारे शरीर हाच आत्मा आहे. त्यालाच मोठं करा, त्यालाच चांगलं ठेवा, त्यालाच सुखी ठेवा, म्हणजे सगळं मिळेल. पण जाताना वैतरणी नदी पार करताना इंद्र पाण्यात पाहत होता आणि विरोचन वल्ली मारत होता नावं चालवायला. तर ते प्रतिबिंब, ते वल्ली मारल्यावर ते गेलं, तरंगात विलीन झालं. तर इंद्र म्हणाला, अरे हा शाश्वत अमर आत्मा आहे, पाहता गेला. तर काहीतरी गडबड आहे, चला परत ब्रह्माजीनं पुन्हा विचारू. विरोचन म्हणाल, नाही नाही, पुन्हा पुन्हा जायची काय जरूर आहे, आपण विचारलं, त्यांनी सांगितलं, समजून वागायचं. विरोचन काही परत गेला नाही. इंद्र परत गेला आणि त्याच्याकडनं आणखीन कोडी सोडवून घेतली ब्रह्मदेवानी, आणि मग त्याला आत्म्याचा लाभ झाला. विरोचनाला काही झाला नाही. ते शरीरच सत्य, बाहेर दिसतं तेच, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळ्यांच्या आधाराने ज्याचा अनुभव घेता येतो तेवढंच खरं, असं मानून त्या प्रवृत्तीचा विकास झाला. जग सुद्धा या ज्ञानाच्या या मुद्द्यावर येऊन थांबलं, ते पुढे गेलं नाही. पण आपल्या इथे असं नाही झालं, आपण पुढे गेलो. त्याचं कारण आहे, आपला भारत देश सुजल सुफल मलयज शीतल आहे. त्याच्यात राहणारे आपण, त्यावेळेला तर जनसंख्या फारच कमी होती, त्याच्यामुळे खायला प्यायला अमाप होतं. थोडा परिश्रम करा, जीवन उत्तम होईल. आणि इतकं आहे की त्याच्यासाठी स्पर्धा करायची जरूरच नाही, भांडायची जरूरच नाही. त्याच्यामुळे अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्मांचे मांडणारे लोक असूनही आपण गुण्या गोविंदानी एकत्र एक समाज म्हणून राहिलो. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम इतक्या विविधता असूनही, जनम बिभ्रती बहुधा विवाचसम नाना धर्माणम पृथ्वीम यथौपसम, असं असूनही आपण मिळून मिसळून एक समाज म्हणून शांतीपूर्ण वातावरणात राहिलो. आणि स्वाभाविकच भूगोल वेगवेगळा असल्यामुळे, इतकं अंतर असल्यावर भाषा वेगवेगळी होते, खानपान रीतिरिवाज वेगवेगळे होतात, प्रत्येकाची बुद्धी असेल तशी उपासना करण्याची बुद्धी होते. हे सगळं विविध जे आहे ते समजावून घेऊन सहन करत न भांडता राहिलो. कुर्मपुराणात असं म्हटलं आहे की या भारतवर्षातली प्रजा अशी आहे की अनेक प्रकारांनी राहते आणि अनेक देवांची पूजा करते, तरी हे लोक मिळून मिसळून राहतात. आणि आपण सुरक्षित होतो. हिंदूकुश पासून आराकानपर्यंत सगळ्या पर्वतराजी इतक्या उंच आणि इतक्या दुर्गम की त्या काळात कोण येईल पायी पायी. आणि बाकी सगळ्या सीमा समुद्री सीमा. त्या काळात जहाजं नव्हती, नौका छोट्या छोट्या होत्या, समुद्र पार करून कोण येईल. त्याच्यामुळे आपण सुरक्षितही होतो, समृद्धही होतो. त्याच्यामुळे आपल्याला शांतता मिळाली आणि फुरसतही मिळाली. आणि त्याच्यामुळे आपण विचार करायला सुरुवात केली की बाहेर कुठे सुख मिळत नाही, तर ते कुठे आहे. उपनिषद आपण पाहिली, कालानुक्रमाने त्याची मांडणी केली, तर
जुनी उपनिषद ही पंचमहाभूतांमध्ये काही आहे का सत्य ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून सुरू करून हळूहळू आत येतात, श्वासावर येतात. श्वासात काही आहे का, श्वासाच्या मागे प्राण आहे, प्राणात काही आहे का, मनात काही आहे का, असं करत करत आपले पूर्वज त्या चौथ्या तत्वापाशी पोहोचले. शरीर मन बुद्धी यांना जोडणारं तत्व आत्मा. काही लोक त्याला आत्मा म्हणत नाहीत, काही लोक तो शाश्वत आहे असं मानत नाहीत, पण आहे काहीतरी, भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं एक अस्तित्व आहे असे सगळे मानतात. भारतातले भारतोद्भव संप्रदायातले सगळे. सृष्टी, मानवता आणि व्यक्ती या तिघांनाही बरोबर चालवणारं परमात्म तत्व आहे. तेच आत्मतत्व आहे. आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही, तोच सगळीकडे एकत्र होऊन झालेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विविधता वरवर दिसायला विविधता आहेत, पण एका मर्यादेपर्यंत आहेत. त्याच्यानंतर त्या चालत नाहीत, म्हणजे त्या मिथ्या आहेत, खोट्या नाहीत. रिलेटिव्ह ट्रुथ याला मिथ्या म्हणतात. तुमचं जेवण झालं तर तुमचं पोट भरेल, माझं जेवण झालं तर माझं पोट भरेल, हा आपला अनुभव आहे. परंतु हाही आपला अनुभव आहे की मुलांचं जेवण झालं आणि आईसाठी उरलं नाही तर आई म्हणते मला काही जरूर नाही, तुम्ही जेवलात माझं पोट भरलं. आणि ते नाटक नसतं, ते खरं वाटत असतं आईला. तर जीवनाचा, भावनांचा, विचारांचा एक स्तर असा असतो की तिथे हे भौतिक सत्य चालत नाही, तिथे दुसरं सत्य आहे. सदा सर्वदा सदा सर्व काळ संपूर्ण सत्य आहे, ते एकच असतं. त्याच्यामुळे परमात्मा आणि आत्मा एकच आहे. आणि त्याच्यामुळे त्याला प्राप्त करणं, मुक्ती, मोक्ष हे परमोच्च लक्ष्य आहे जीवनाचं. उपभोग हे लक्ष्य नाही. संयमित भोग करून शरीर मन बुद्धीचं सामर्थ्य ते आपण प्राप्त करू इतकं ठेवायचं, ह्याच्याकरता तो भोग आहे. आणि हे प्राप्त केलं म्हणजे आनंद मिळतो, सुख मिळतं, सगळं मिळतं. त्याच्यामुळे त्याच्या अनुशासनात राहावं लागेल. कारण इंद्रियांना तर बाहेरच्या पदार्थांची ओढ दिलेली आहे. सुख त्याच्यात नाही हे आपण जाणतो, मिळालं नाही. आजही आपण लाडू खाल तर किती खाल, 50, 60, 70, 100. एक वेळ अशी येते की तोच लाडू पण तो नकोसा वाटतो. जो पहिल्या लाडूच्या वेळेला अत्यंत हवा असा वाटत होता तो नकोसा वाटतो आणि जास्त जबरदस्तीने तोंडात घालायचा प्रयत्न केला उलटी सुद्धा होते. तर ते सुख लाडवात नाही, ते आपल्या मनात आहे. आणि ते सुख प्राप्त व्हायचं असेल तर मग अनुशासन पाहिजे, संयम पाहिजे. अर्थकाम आवश्यक आहेत, कारण शरीर मन बुद्धी सतेज राखणं आवश्यक आहे परमसुख प्राप्त करायला, मोक्ष प्राप्त करायला. तर त्याचं अनुशासन धर्म आहे. धर्माने निबद्ध अर्थकामांची प्राप्ती ही मनुष्याला भौतिक आणि पारलौकिक दोन्ही सुख देते. म्हणून धर्माची एक व्याख्या आहे, यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्मा. अभ्युदय म्हणजे भौतिक प्रगती, निःश्रेयस म्हणजे पारलौकिक प्रगती. उपनिषदांचा आदेश आहे, अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया मृतम अश्नुते. भौतिक सृष्टीच्या ज्ञानाची उपासना करून मरणावर काबू मिळवा. पाहिजे तसं पाहिजे तितकं जगता आलं पाहिजे हा प्रयत्न करायला. आणि विद्या, पारलौकिक जगताच्या ज्ञानाची उपासना करून अमरत्व प्राप्त करा, मृत्यूच्या पलीकडे जा. हे असं जीवन आपण जगलो. आजच्या इतिहासाची स्मृती जितकी आहे, काय 5, 7, 9, 10, 12,000 वर्ष, त्यातल्या फार पूर्वीच्या काळाला प्रत्यक्ष पुरावे देता येत नाही. प्रत्यक्ष पुरावे देता येतात 5-6 हजार वर्षाच्या काळाचे. जितके देता येतात तितक्या काळामध्ये भारतवर्ष हा इसवी सन 1600 पर्यंत जगातला अग्रेसर देश होता, भौतिक वैभवात सुद्धा.
आणि जगाला ज्ञानही देत होता. तर विलियम डॅलिरिम्पलचं नवीन पुस्तक आलंय, दी गोल्डन रोड म्हणून. त्याच्यात सगळं नमूद आहे. इतिहासाचे पुरावे देऊन इतिहास लिहितो, आकर्षक भाषेत लिहितो. थोडंफार फुलवलेलं असलं तरी त्याच्या पाठीमागे तथ्य असतं असं म्हणतात. त्याचा सगळा तपशील आहे. आणि म्हणून अर्नॉल्ड टॉयनबी पासून लोक म्हणत आहेत, टॉयनबी म्हणतो की या युगाचा प्रारंभ युरोपकडून झालेला असला तरी, या सहस्त्रकाचा प्रारंभ युरोपकडून झालेला असला तरी याचा अंत हा भारताच्या विचारातून झाला पाहिजे, तरच सृष्टी वाचेल, नाहीतर विनाश ठेवलेला आहे. हे का वाटतं? हे आपण करून दाखवलेलं आहे. आणि हे करून दाखवण्याकरता भारत उत्पन्न झालेला आहे. बाकीची राष्ट्र कशी उत्पन्न झाली, त्यांची काय आवश्यकता होती? ही सुरक्षा आणि सर्व्हायव्हल, हे दोनच उद्देश आहेत. त्याच्याकरता समूहाने एकत्र राहणं आवश्यक आहे. त्याच्याकरता एक आधार पाहिजे. तो आधार प्रकृती देत नाही, प्रकृती विविधता देते. समानता त्यात मनुष्य आणतो आपल्या कृत्रिम गोष्टींनी. भाषा आपण निर्माण केलेली गोष्ट आहे. भाषा एक आधार आहे, एक राज्य एक आधार आहे, समान आर्थिक हित हे एक आधार आहे एकत्र व्हायचा, एक पंथ संप्रदाय हा आधार आहे. याच्या आधारावर राष्ट्रांचं निर्माण झालं. आणि हे आधार पुरत नाहीत लोकांना एक ठेवायला. आपण पाहतो हे सगळं असलेले लोकही आपसात भांडत असतात. म्हणून एक सत्ता लागते, दंडशक्ती. ती सत्ता राष्ट्राचा मूलाधार. सत्तेमुळे राष्ट्र आहे, नेशन स्टेट असं म्हणतात. आपल्याकडे असं काही झालेलं नाही. आपण सगळे सुखात होतो, गुण्या गोविंदाने नांदत होतो. आपल्या इथे वचक ठेवायला दंडाची आवश्यकता नव्हती, कारण कुणाला कधी भांडावंच लागलं नाही. न राज्यम नैव राजा असीत, न च दंड्यो न च दांडिका, धर्मेणैव प्रजा सर्वे रक्षन्ति स्म परस्परम. हे धर्मतत्व आपल्या पूर्वजांना सापडलं, सत्य सापडलं. सगळं एक आहे, विविधता एकतेचंच रूप आहे. आपण विविधतेत एकता म्हणतोच, पण मी म्हणतो एकतेच्याच विविधता आहेत. आणि त्यामुळे हे अनुशासन घेऊन राहिलं पाहिजे. धर्माधारित जीवन आपण उभं केलं. आणि नुसतं उभं करून थांबलो नाही. सगळं एक असल्यामुळे जगात सगळीकडे हे आमचे बंधू आहेत. हे आमचे ने परके ही भाषा अल्पबुद्धी माणसाची आहे. अयम निज परो वेती गणनाम लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आणि म्हणून हे जगाला देणं आपलं कर्तव्य आहे. त्याकरता ऋषी मुनींनी खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रबोधन केलं आणि आपल्या भारतीय राष्ट्राची, प्राचीन राष्ट्राची, सनातन राष्ट्राची, आजकाल ज्याला लोक आणि आम्ही सुद्धा संघाचे लोक हिंदू राष्ट्र म्हणतो, त्याची उत्पत्ती झाली. ते हिंदू राष्ट्र आहे. भद्रम इच्छंत ऋषया स्वरविदः. सृष्टीचं हे सायन्स जाणणारे असं म्हणतात ना, ध्वनीतून सगळं उत्पन्न झालं. पहिला ध्वनी आला. फर्स्ट देअर वॉज वर्ल्ड, दी वर्ड वॉज गॉड अँड गॉड वॉज द वर्ल्ड, असं बायबलमध्ये सुद्धा आहे. तर ते स्वर जाणणारे ऋषी, आणि ते कसे जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवणारे, भद्रम इच्छंत. त्यांनी दुर्धर तपाची दीक्षा घेतली. तपो दीक्षा मुपसे दुरग्रे तत्तो, त्यामधून राष्ट्रम बलम ओजश्च जातम. परोपकारा करता हे राष्ट्र उत्पन्न झालं. आणि म्हणून त्याला आदेश आहे, एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्र जन्मनात स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्वमानव. हा आमचा जीवनोद्देश आहे. आणि हे जगाने पाहिलेलं आहे. जगामध्ये तो इतिहास माहीत आहे. मुद्दाम दडपून ठेवलाय आपल्या स्वार्थाकरता, ती गोष्ट वेगळी. आणि आता तर तो डोक्यावर चढून बोलणाऱ्या खऱ्या गोष्टीसारखा सगळ्या इतिहास तज्ञांच्या डोक्यावर तोडून बोलायला सुद्धा लागलेला आहे.
आणि त्याच्यामुळे जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो गुरु भारत होऊ शकतो ही जगाची अपेक्षा आहे. भारतीय नात्याने या देशावर आपण प्रेम करतो, आपल्या राष्ट्रावर आपलं प्रेम आहे. स्वतंत्र भारत कसा झाला पाहिजे? आपण म्हणतो विश्वगुरु झाला पाहिजे, आपण महाशक्ती झाला पाहिजे असं एकदम म्हणत नाही. कारण महाशक्ती होऊन काय करतात लोक ते आपण पाहिलेलं आहे. आपल्याला तसं करायचं नाही. सगळ्या विश्वावर वर्चस्व गाजवायचं आणि आपला स्वार्थ लाटून घ्यायचा आणि ते होऊन जर परमार्थाकरता वेळ उरला तर तो करायचा, नाही तर नाही करायचा. असं आपल्याला नाही करायचं. आमच्या देशाचा नाही आहे, हा आमच्या राष्ट्रीय जीवनात सामावू शकत नाही. हे स्पष्ट झालं पाहिजे. याच्यात काही कोणाचा उपमर्द नाही, कोणाची हेटाळणी नाही, सगळ्यांचा स्वीकार आहे. रामकृष्ण मिशनमध्ये आजही 25 डिसेंबर साजरा करतात. हे आम्ही करू शकतो कारण आम्ही हिंदू आहोत. पण आमचा प्रश्नच नाही आहे ना. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहतोच आहोत जगात, अनादिकालापासून आजही राहतो. हे जीवन जर, ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे. श्रद्धेचा आदर, त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे. हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटतं. परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो. आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे. तो प्रयोग करताना आहेत आमच्या या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अनेक पंथ संप्रदायांच्या विचारधारा आमच्या इथे आहेत. आता काही बाहेरूनही आल्या आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे. त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे. पण आपला देश आता संविधानानुसार चालतो. तिथं कोणाचं राज्य नसतं. जनता आपली प्रतिनिधी निवडून देते. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. राज्य जनतेचं असतं. तो वर्चस्वाचा जमाना गेला हे लक्षात यायला पाहिजे. आणि ही जुनी भांडणं आहेत. ही जुनी भांडणं विसरून आपण सामावून घेतलं पाहिजे सगळ्यांना. हा अलगाव आजपर्यंत चालतो, हे भांडण आजपर्यंत चालू आहे. याचं कारण काय आहे? वेळोवेळी ही आठवण देण्याचा प्रयत्न झाला की ठीक आहे, पूजा तुमची कोणची हा प्रश्न नाही, इथे एकत्र गुण्यागोविंदाने आपण नांदू शकतो. ही संस्कृती ते शिकवते. पण वेळोवेळी त्यात खोडा घालायचाही प्रयत्न झाला. लास्ट बटवन खोडा औरंगजेबाने घातला. तेव्हा हे होत चाललं होतं ऍसिमिलेशन. हे करू इच्छिणारे तिकडे जे होते दाराशिकोह सारखे त्यांचा निपात करून टाकला त्यांनी आणि पुन्हा एकदा एक कट्टरपणाची राजवट अनुभवली. 1857च्या वेळेला ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. गोहत्याबंदीचा आदेश काढला दिल्लीच्या बादशाहाने बहादूरशाह जफरनी. राम मंदिर हिंदूंना द्यायचं ठरलं तिथे अयोध्येत, एक मौलवी आणि एक संत यांच्या पुढाकाराने. पण इंग्रजांना हे लक्षात आलं की हे आपसात भांडणारे लोक किती काही भांडत असले तरी आमच्यासारखा विदेशी असेल तर सगळे एक होऊन आम्हाला हाकलायला लढायला लागतात. त्यामुळे यांना तोडून ठेवलं पाहिजे. त्यांनी पुन्हा दुसरा प्रयत्न केला आणि हा अलगाववाद उत्पन्न केला. त्या कारस्थानाला बळी पडून पाकिस्तान झालं. स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला भारतात राहायचं आहे असं म्हणणारे सगळे लोक होते. मग भारतात राहायचं आहे आणि भारतीय होऊन राहायचं, आपण सगळे एक आहोत. वेगळेपणाची भाषा कशी? वर्चस्वाची भाषा कशी? कोण मायनॉरिटी कोण मेजॉरिटी, सगळे सारखेच आहेत. या देशाची परंपरा म्हणते पूजा ज्याची त्याची त्याला लखलाव आहे. आपसात नीट वागा, नियम कानून पाळून चाला. आणि म्हणून या वर्चस्ववादाचा, कट्टरपणाचा
विसर पाडून स्वतःला या देशाच्या सर्वसमावेशक संस्कृतीशी एकरूप झालं पाहिजे. आणि या देशाची सर्वसमावेशक संस्कृती परंपरेने ज्यांच्याकडे चालत आली आहे त्यांनी सुद्धा का भीती वाटते? आपण विघटित आहोत म्हणून भीती वाटते. संघटित व्हा, सशक्त व्हा, कुणाची भीती वाटणार नाही. जे भीती दाखवतात त्यांना भीती वाटेल इतके सशक्त व्हा. पण कुणाला भीती दाखवू नका. ना भय देत काहू को, ना भय जानत आप. ऐसे भारतीय को देखकर जगत डरावे आप. असं झालं पाहिजे. आपली दृष्टी साफ झाली पाहिजे. आपल्या देशात सगळ्या प्रकारचे लोक आहेत, पण आपलं राष्ट्र हे सनातन चालत आलेलं प्राचीन राष्ट्र, इंग्रजांनी तयार केलेलं राष्ट्र नाही आहे. राष्ट्र हे आपलं सत्तेशी निगडीत नाही आहे. संस्कृती, धर्म, सत्य यांच्याशी निगडीत आहे. आणि म्हणून ते त्या काळापासून चालत आलेलं आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून तिला लागू असलेला धर्म हा आपल्या देशाचा आधार आहे. हे धर्माधारित धर्मप्राण राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याकरता जगणारं राष्ट्र आहे. हे स्पष्ट असलं पाहिजे सगळ्यांचं. याच्यात वाद नको. कोणचा राजकीय पक्ष असो हे स्पष्ट असलं पाहिजे. कोणची पूजा पंथ संप्रदाय असो हे स्पष्ट असलं पाहिजे. हेही स्पष्ट असलं पाहिजे की या सगळ्या विविधता मोडीत काढण्याचा अर्थ एकता नाही. जगाची मान्यता आहे. एक व्हायचं असेल तर एकसारखं असलं पाहिजे. आपली मान्यता वेगळी आहे. विविधता एकतेचा शृंगार आहे, म्हणून त्याचा आदर केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. आपली विशिष्टता जपायची, दुसऱ्यांच्या विशिष्टतांचा आदर करायचा. विविधता घेऊन एक होऊन जगणार आपलं राष्ट्र आहे. तो स्वभाव आपला सुद्धा बनवायला पाहिजे. त्याच्याकरता जर आपला दुर्बळपणा आडवा येत असेल तर ती भीती आणि तो दुर्बळपणा टाकून आपल्याला असं सबल झालं पाहिजे की आमच्या पुढे कोणी उभं राहू शकणार नाही, पण जगात सगळ्यांना उभं करायला आम्ही सहाय्यता करू. हे करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट की मनात बुद्धीत ही स्पष्टता आल्यावर ती कृतीत आली पाहिजे. दांभिकपणा चालणार नाही, कारण उद्घोष सगळे याचा करतात. चांगल्या चांगल्या गोष्टीच सगळे बोलत असतात. जाहीरपणे वाईट गोष्टी बोलणारा कोणी नाही, कारण मान्यता हीच आहे, सगळीकडे आहे. पण हे बोलायचं आणि करायचं उलटं अशी पुष्कळांची रीत आहे. हे आपण पाहतो जगात सगळीकडे चाललेलं आहे. फार मला उल्लेख करायची आवश्यकता नाही. डोळ्यावरचे निर्णया पंथोपपंथांचे आणि पक्षांचे चष्मे काढून जर पाहिलं आपण जगाकडे तर आपल्याला स्पष्ट दिसतं. हा दांभिकपणा चालणार नाही. असं वागता आलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. एकतेचीच सगळी रूपं आहेत आणि एकताच आपली आहे. तर मग जात पात, उंच नीच आणि अस्पृश्यता या गोष्टी आल्या कुठून? आल्या असतील तर त्या लॉक, स्टॉक अँड बॅरल फेकून दिल्या पाहिजेत. आणि हे फक्त नेत्यांनी बोलायचं नाहीये, हे फक्त कार्यक्रमातून दाखवायचं नाहीये. माझ्या घरी तसा व्यवहार असला पाहिजे. आता हे किती अप्रिय वाटो, पण हे केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. गेल्या 1200 वर्षात खूप गोष्टी आपण अशा केल्या अज्ञानामुळे, काही स्वार्थामुळे सुद्धा, की ज्याच्यामध्ये धर्माच्या नावाखाली खूप अधर्म झाला. तो सगळा अधर्म टाकून द्यावा लागेल. पुराण मित्येवन साधू सर्वम नचापि काव्यम नवम इति अवध्यम संतः परीक्षान्यतरत भजन्ते मूढ परप्रत्यनेय बुद्धी. आणि म्हणून जगावं कसं याच्याकरता संत सांगतात त्याचं अनुसरण करावं लागेल. विद्वान सांगतात त्याचाही विचार करा. उच्चपदस्थ सांगतात त्याचाही विचार करा. परंतु खूण खरी संतांना माहिती आहे, कारण ते जे सत्य आहे ज्याच्या आधारावर ही धर्म संस्कृती सगळी उत्पत्ती झाली, त्या सत्याच्या निरंतर संपर्कात राहणारे साक्षात्कारी पुरुष म्हणजे संत असतात. आणि असे आहेत, होऊनही गेलेले आहेत. धर्मस्थापनेचे नर
हे तो ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार, देणे ईश्वरांचे. आपल्या देशाचं भाग्य आहे की आपल्याला ही सतत परंपरा लाभलेली आहे. परीक्षा करून जो खरा आहे तो काय म्हणतो, त्यांनी काय म्हटलं आहे पुष्कळ आहे. तुकोबारायांचा गाथा वाचा, समर्थांचा दासबोध वाचा. महाराष्ट्रात सगळ्या देशात सगळ्या प्रांतांमध्ये अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन करणारं संतांचं साहित्य उपलब्ध आहे. त्याच्यात समदृष्टीचाच उपदेश केला आहे. विद्या विनय संपन्नो ब्राह्मणो गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच. विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, ज्याला हेटाळणी लोक चांडाळ म्हणायचे तो, या सगळ्यांना समदृष्टीने जो पाहतो तो खरा जाणकार. समदृष्टी म्हणजे सारखेपणा एक अर्थ आहे. सम हे भगवंताचंही नाव आहे विष्णू सहस्रनामात. आपला तो स्वभाव नाही म्हणून आपणही असं म्हणतो आणि आपण आज करतो. श्रीलंका भारताशी कशी वागली भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुष्कळ काय काही म्हणता येईल, पण तरीही श्रीलंकेवर संकट आल्यावर मदत करणारा एकमात्र देश कोणता होता? भारत. श्रीलंका चीनच्या कच्छेपी लागली होती तेव्हा सुद्धा मदत करणारा कोण होता? भारत. मालदीव काही दावा घेऊन वागत असल्यासारखं वागत असला तरी पाण्याचं शॉर्टेज झालं तेव्हा मालदीवला पाणी कोणी दिलं? भारताने दिलं. व्ही.पी. सिंग महोदय तिकडे गेले लोकांना सोडवायला लिबिया वगैरे मध्ये, तर फक्त भारताच्याही लोकांनाही सोडवलं त्यांनी. तिथे जितके फसले होते तितक्यांसाठी प्रयत्न केले. हा आपला स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे विश्वाचा स्वाभाविक गुरु भारत आहे. भारत होऊ शकतो कारण भारताजवळ ते सगळं आहे. क्षमता आहे भौतिक प्रगतीची आणि ती आपण करतो आहोत. एकेकाळी आपण चर्चा करायचो भारताची. मी कॉलेजमध्ये वगैरे असताना चर्चा चालायच्या तेव्हा पहा ते कुठे आहेत, ते कसे आहेत आणि आपण कुठे. बेटा आपलं काही नाहीच असं असे सूर असायचे. आता असा सूर कोणीच लावत नाही. भारतातही लावत नाही, बाहेरही लावत नाही. पण नुसतं तेवढ्याने होत नाही. आपण हा सूर का लागतो? आता आपण भौतिक प्रगती करतो आहोत. आणखीन पुष्कळ करायची आहे, नेटानी करावी लागणार आहे, खूप काही काही सुधरवावं लागणार आहे. पण त्या रस्त्याला आपण लागलो आणि हे होणार. भारताची तरुण पिढी त्या विश्वासाने आणि त्या निर्धाराने ही कामाला लागते. त्याच्यामुळे कोणी करो न करो हे होणार, हे निश्चित आहे. ही भविष्यवाणी नाही, हा हिशोब आहे. हे होणार आहे. परंतु केवळ तेवढ्याने विश्वगुरु होता येत नाही. ऊंचे बैठे ना लहे गुणबिन बडपन जान. केवळ वर उंच जागी बसला म्हणून मनुष्य मोठा होत नाही. बैठ मंदिर शिखर पर वायस गरुड न होय. मंदिराच्या शिखरावर बसून कावळा गरुड होत नाही. तो गुण असावे लागतात. जगाला मार्गदर्शन करणारा समाज हा परमवैभव संपन्न पाहिजेच. पण परमवैभवात अर्धा भाग भौतिक वैभवाचा आहे. आपण सगळे श्रीसूक्त आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी पुष्कळ जण त्याचा दिवाळीत पाठही करत असतील, ऐकतही असतील. त्याच्यात आहे हेही मागितलेलं आहे, धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायू. हे आहे. पण नुसतं एवढंच नाही मागितलं. न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो न अशुभामती. हे सुद्धा गुण मागितले. हे दोन्ही मिळून श्री होते. आणि वैभवाचं वर्णन असं आहे, गुरुपद पाहिजे असेल तर तत्र श्री विजयो भूतिही ध्रुवा नीतिही. 3 गोष्टी पाहिजेत.
ध्रुव नीती पाहिजे, अढळ असणारी नीती पाहिजे. नीती ही सत्यापासून उगम होते, नीती ही आत्मीयतेतून उगम पावते, धर्मातून येते. सत्य, करुणा, शुचिता, तपस हे धर्माचे 4 पाय आहेत. त्यांचं प्रॉडक्ट नीती आहे. ती नीती पाहिजे, भूती पाहिजे, म्हणजे उद्योग पाहिजे, पुरुषार्थ पाहिजे. त्याच्यातून उत्पादन होईल, त्याच्यातून जे पाहिजे असेल ते आपल्या इथे उपस्थित होईल, आणता येईल. आणि त्याच्या जोरावर मग श्री असते. त्या श्रीमध्ये सुद्धा मनाची श्रीमंती ही आली पाहिजे. नाहीतर धन आल्यानंतर विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय असं असू शकतं. माणूस जर दुष्ट असेल तर खलस्य साधूर विपरीतम येतो. चांगल्या माणसांचं उलट असतं. ज्ञानाय दानाय च रक्षणाय. तर ही बुद्धी पाहिजे, हा संस्कार पाहिजे, ही संस्कृती पाहिजे. म्हणून विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय करायचं? भौतिक प्रगतीच्या व्यवस्था आहेत, शासन आहे, प्रशासन आहे. आपल्या देशामध्ये निष्णात शेतकरी आहे, 10,000 वर्ष शेती करतो आहे. अनेक प्रकारच्या अनेकविध प्रजाती त्यांनी उत्पन्न केलेल्या आहेत आतापर्यंत. थोडी अनुकूलता मिळेल तर तोही आपल्या कर्तृत्वाने सगळं विश्व दुमदुमवून टाकेल, इतकी त्याची ताकद आहे. आजही करतो आहे तो, विपरीत परिस्थितीतही. व्यापार उद्यम करणारे चांगले लोक आहेत सगळीकडे. सगळ्या देशांमध्ये भारतीय व्यापारी पाहिजे, कारण तो सचोटीचा असतो. भारतीय डॉक्टर पाहिजे, कारण तो आत्मीयतेने उपचार करतो. भारतीय इंजिनियर पाहिजे, कारण तो उत्कृष्टतेशी तडजोड करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अनेक देश चालवण्यामध्ये भारतीयांचा मोठा वाटा आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, नुसतं यांनी होणार नाही. देशभक्तीलाही आधार काय आहे? या देशाची भक्ती आम्ही का करावी? तरुण पिढी विचारेल. आणि आणखीन काय पाहिजे? ते काय आहे? गेले 1200 वर्ष समाज म्हणून आपण स्थिर नव्हतो, आणि समाज म्हणून आपल्या व्यवस्था उद्ध्वस्त होत होत नष्ट झाल्या. आज आपण अव्यवस्थित समाज आहोत. मागचं काही काही आहे त्याचे अवशेष उरले आहेत, त्यांना चिकटून आपण चालतोय. पण ती व्यवस्था नाही या काळाकरता. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी अथवा पुरुनी टाका, असं केशवसुतांनी म्हटलं. आचार धर्म निर्धारित करणाऱ्या गोष्टी देशकाल परिस्थिती सुसंगत नव्या उभ्या कराव्या लागतील. पण त्या उभ्या करताना पाया कोणचा? तो आपला पाया पाहिजे, आणि ते समजलं पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट आहे, आपल्याला आपली दृष्टी नीट करावी लागेल. कारण गेल्या 1200 वर्षात आपल्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या. अनेक कदाचार आपल्यात शिरले, आणि ते चालत राहिल्यामुळे त्यांनाच आपण आपली परंपरा मानतो चुकीनी. तो धर्म नाही तो अधर्म आहे तरी. आणि इंग्रजांनी तर आपलं ब्रेन वॉशिंगच केलं. आपल्या पूर्वजांबद्दल, आपल्या परंपरेबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल नुसतं अज्ञान नाही तर तिरस्कार उत्पन्न केला. आणि तो तसा उत्पन्न करण्याचा प्रयत्न आजही चालू असतो. कारण प्रभुत्व पाहिजे सगळ्यांना. आणि खरोखर भारत असा विश्वगुरु झाला तर ठेकेदारी संपुष्टात येईल. म्हणून या सगळ्या जंजाळातून मार्ग काढून आपल्याला पहिल्यांदा आम्ही कोण, आपण कोण हे समजलं पाहिजे, हे स्पष्ट असलं पाहिजे. आणि त्याच्याशी कुठल्याही कारणाने तडजोड करता कामा नये. आमचं राष्ट्र हे परोपकाराकरता निर्माण झालेलं आहे. आमच्या राष्ट्रामध्ये अनेकविध पूजा संप्रदाय पहिलेपासून चालतात. आणि आमची मान्यता ही आहे की जाकी रहे भावना जैसी प्रभू मुहूर्त तिनं देखी तैसी. हे भांडणाचे मुद्दे असू शकत नाहीत. हे घेऊन येणारी कट्टरता हा
समाप्त करायचा विषय असला पाहिजे. आम्ही कोण? आमची संस्कृती सांगते, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु या पश्यती स पंडिता. आमची ही ओळख आहे. सनातन काळापासून या धर्माच्या आधाराने चालत आलेलं जीवन, त्या आचरणातून उत्पन्न झालेलं अनुभवजन्य, प्रतीतीजन्य आध्यात्मिक आणि भौतिक ज्ञान, ही आमची परंपरा आहे, ती शाश्वत आहे. चतुर्वेदा पुराणानी सर्वोपनिषदस्तथा रामायणम भारतंच गीता सद्दर्शनानी च, सगळी दर्शनं, जैनागमा त्रिपिटका गुरुग्रंथ सतांगिरा एष ज्ञान निधी श्रेष्ठ श्रद्धेयो हृदि सर्वदा. आणि हा ज्ञाननिधी हा बंद नाही आहे, हा इन्क्लुझिव्ह आहे. आणखीन कुठून कुठून काही येईल तर आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वता, सगळ्या विश्वातून सद्विचार आमच्या पाशी येऊ, या वृत्तीने त्यांना स्थान देणारे आम्ही लोक आहोत. आमच्या इथे आमचंच खरं, बाकी सगळ्यांचं चूक चालणार नाही. हे सगळं वेगवेगळं असेल तरी मिळून मिसळून राहू. आमच्या व्यवहारामुळे दुसऱ्याची अडचण होणार नाही हे पाहू. आणि जितकी श्रद्धा माझं जे काही आहे त्याच्याविषयी माझी आहे, तितकी श्रद्धा माझी दुसऱ्याचं जे आहे त्याच्याविषयी असेल. हा व्यवहार आम्हाला पाळावा लागेल. मग मतांतरण चालणार नाही. स्वतःहून रिव्हरंड नारायण वामन टिळकांसारखा कोणी मतांतरित होईल तर होईल, काही त्याला हरकत नाही. परंतु लोभ लालच जबरदस्तीने आक्रमकपणे इतरांच्या देवी देवतांची हेटाळणी करत चाललेला प्रयत्न. सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीमान कुलकर्णीजी, उपस्थित सज्जन आणि माता भगिनी, विश्वगुरु भारत असं शीर्षक देऊन त्याखाली मी काही बोलावं अशी अपेक्षा आहे. विश्वगुरु भारत झाला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण आपण सगळे भारतीय आहोत आणि आपली स्वाभाविक आकांक्षा ही आहे. परंतु विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? आजची स्थिती विश्वाची अशी काही आवश्यकता असल्याची लक्षणं प्रगट करणारी स्थिती आहे की कशी आहे? कारण असं म्हणतात, आणि ते खरंही आहे, की पूर्वीपेक्षा आजचं जग हे फार सुखी आहे. भौतिक दृष्टीने हे खरं आहे. कितीतरी सोयी सुविधा आहेत. पूर्वीच्या काळी रोग यायचे आणि हजारो बळी घेऊन जायचे. त्या रोगांची आता ओळख सुद्धा राहिली नाही, इतका नायनाट त्यांचा झालेला आहे. तंत्रज्ञान इतकं मोठं झालेलं आहे की शस्त्रक्रिया करून किंवा नॅनो कंपाऊंड्स वापरून चांगले असाध्य रोग सुद्धा दुरुस्त करण्याची सोय होते आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढला आहे. त्याच्यामुळे ठिकठिकाणच्या परंपरा, संस्कृती यांचं खूप आदान प्रदान सुरू आहे. विचाराने सुद्धा जग समृद्ध होत आहे आणि भौतिक सुखसुविधा कितीतरी वाढलेल्या आहेत. उन्हाळा असला तरी एअर कंडिशनर आहे, हिवाळा असला तरी हीटर आहे.